हे सगळं करत असताना राजकारणात भाजप पक्षच का निवडला? थोडासा राईटिस्ट हिंदुत्ववादी आहे. मला थोडंसं माझ्या धर्माबद्दल अभिमान आहे आणि थोडंसं जर तुम्ही भूतकाळात जर बघाल तर हिंदू या धर्माने जगाला खूप मोठी संस्कृती दिली आहे. नॅशनल नेशन फर्स्ट ही आमचा सगळ्यात मोठा नारा आहे आणि संघाच्या पठडीमध्ये मी तयार झालो आहे ते मी लपवणार नाही. बरं सर, एक मोर्शी मतदारसंघाच्या नागरिकांमध्ये एक संभ्रम आहे की डॉक्टर अविनाशजी चौधरी हे विधानसभा लढणार का, अशी वारंवार चर्चा आहे. त्या चर्चेचा आज सत्यता आणि त्याचा खुलासा आज करायचा आहे. तुम्ही खरंच विधानसभा निवडणूक लढणार का? परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छेने अमरावती शहरातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल जिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. अँजिओग्राफी, हार्ट टू किडनी, ब्रेन टू बेस्ट ICCU, बेस्ट डायलिसिस सेंटर, हे सगळं करत असताना असं एक गोष्ट सातत्याने जाणवलं की अविनाश चौधरीला आपले लिमिटेशन्स आहे. तो काहीतरी विशिष्ट वर्गापर्यंतच आपली मदत देऊ शकतो, त्याचे फायदे देऊ शकतो. जर एखाद्या राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून जर मी हेच प्रकल्प जर चांगल्या प्रकारे राबवले तर अक्रॉस दी स्टेट, अक्रॉस द कंट्री माझ्या जे दृष्टिकोनात माझे जो विजन आहे त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मी हा विचार केला की आपण राजकारणात सक्रिय व्हायला पाहिजे आणि राजकारणाच्या माध्यमातून एक करायला पाहिजे. विधानसभा निवडणूक लढायची आहे, मात्र ज्या मातीत जन्म घेतला, ज्या मातीत बालपण वाढलं, त्या मातीतच जाऊन निवडणूक लढायची हे कोणी सल्ला दिला की स्वतःच? नाही, कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी आपलं पाळमुळे चांगल्या प्रकारे रुजवण्याकरता एक फील्ड लागतं आणि हे तयार आहे. मी मोर्शीला गेलो की माझे 50-100 मित्र आताच भेटता मी 100 मित्रांना भेटून आलो शाळेच्या 5व्या वर्गापासून तर 10व्यापर्यंत. ते सगळे बिलकुल तत्पर आहेत. माझं मेडिकलची रेंज जी आहे ती वरुडपर्यंत आरामात आहेत. मी आधी वरुडमधल्या लोकांचा जर म्हटलं, तुम्ही कॉल केला की वरुडमध्ये माझे किती पेशंट असतील तर 100% 1000पेक्षा जास्त पेशंट आहेत. मोर्शीमध्ये 2000 पेशंट आहेत. जसं जसं शहर जवळ येणार तसे तशी रुग्णांची संख्या खेड्यापाड्यात जाणार. त्यामुळे मला इथे माझं नाव पोहोचवणं, माझं विजन पोहोचवणं, माझी आयडेंटिटी प्रूव्ह करणं इझी आहे आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी जाऊन मुंबईला काही करण्यापेक्षा माझ्या गावाकरता का करू नये? कारण हा थोडासा भाजपाचा मतदारसंघ आहे, इथे भाजपाचा दावा आहे, हिंदू विचारधारेचा मतदारसंघ आहे. निश्चितच इथे मला स्कोप जास्त आहे, त्यामुळे वरुड मोर्शी. एक प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही म्हटलं की अमरावती हा भाजपला सुटणार नाही. अशात अनेकदा तुम्ही निवडणूक लढायला इच्छुक होते, मात्र पक्षानं तुम्हाला संधी दिली नाही. अशातच या विधानसभा निवडणुकीतही जर पक्षानं संधी दिली नाही, महायुतीतून घटक पक्षांना हा मतदारसंघ सुटला, तर अशा वेळीच आपली भूमिका काय असेल? भारतीय जनता पक्ष हा समुद्र आहे. अनेक लोकांना ते समाविष्ट करू शकतात, समाविष्ट करत राहिल्यात, करत राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. पक्षाने जो कॅन्डिडेट दिला त्या कॅन्डिडेटचं काम करायचं. एखादा समजा पक्षाच्या बाहेरचा कॅन्डिडेट दिला असेल, शांत बसायचं, विरोध करण्याचं कारण पण तितका कॉन्फिडन्स आहे की पक्ष तुमचा विचार करेल, भविष्यात 100% करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होणार आहे. मागील 10 वर्ष वरुड मोर्शी मतदारसंघाचं आमदार म्हणून नेतृत्व केलेले डॉक्टर अनिलजी बोंडे हे राज्यसभा खासदार झाले तेव्हापासूनच मोर्शी मतदारसंघात भाजपचं नेतृत्व कोण करणार अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली. मात्र अशातच अनेक भाजपकडून जे इच्छुक उमेदवार आहे यांच्या रांगा लागल्यात आणि अशातच एक नाव फार चर्चेत आलं, ज्यांचा पेशा वैद्यकीय आहे मात्र नाड ही समाजसेवेशी जोडलेली आहे, असे डॉक्टर अविनाशजी चौधरी आज आपल्या अमरावती टुडे न्यूजच्या कट्ट्यावरती आलेले आहेत. खूप खूप स्वागत सर आपलं. धन्यवाद सर. तुमचं नाव ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, मात्र जो दूरपर्यंतचा जो गावातला जो नागरिक आहे त्याला कुठंतरी नाव नवीन वाटतं. म्हणून माझा पहिला प्रश्न हा आहे की डॉक्टर अविनाशजी चौधरी यांचं मोर्शी मतदारसंघाविषयी नेमकं नातं काय, म्हणजेच वरुड मोर्शी तालुक्याशी? सगळ्यात पहिले तर तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही मोर्शी मतदारसंघ म्हटलं. माझा जन्म बेसिकली वरुडचा आहे. तालुकदारांच्या शेजारी ब्राह्मणपुरीमध्ये माझा वसंतराव
कुकड्यांच्या इथे जन्म झाला डॉक्टर उमेकरांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली. आणि प्रथम शिक्षण पहिला वर्ग बालक मंदिर मी इथे वरुडला शिकलो आहे, कारण माझे वडील इथे सर्व्हिसला होते, PSCला काम करत होते. त्यानंतर ट्रान्सफरनंतर मी मोर्शीला शिकायला गेलो आणि 10वीपर्यंतचं शिक्षण माझं मोर्शीला पूर्ण झालं. त्यानंतर रिद्धपूर हे माझं मूळ गाव आहे, तिथे माझी आजही जमीन आणि शेती आहे आणि घर आहेत. त्यामुळे रिद्धपूर हा एक एक्स्ट्रीम एंड आणि वरुड एक दुसरं एंड, या प्रकारे संपूर्ण मतदारसंघामध्ये मी लहानपणापासून जवळजवळ 20 वर्ष वावरलो आहेत. त्या अनुषंगाने अनेक लोक मला ओळखतात, मोर्शीचा म्हणून जास्त ओळखतात, कारण माझं जे मुख्य शिक्षण जे होतं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोर्शीला झालं होतं. त्यामुळे लोकांच्या मनात त्याबद्दल काही शंका असण्याचं काही कारण नाही. म्हणजे इतर उमेदवारांपेक्षा तुमचं तर तिन्ही भागात म्हणजे रिद्धपूर, मोर्शी, वरुड सगळ्या लोकांना इक्वली रिप्रेझेंट करतोय. वरुडला रिप्रेझेंट करतोय, मोर्शीला रिप्रेझेंट करतोय, रिद्धपूरला रिप्रेझेंट करतोय, ग्रामीण भागाला रिप्रेझेंट करतोय, तालुका प्लेसला सुद्धा रिप्रेझेंट करतोय. बरं सर, आपण पेशाने डॉक्टर आहात, वैद्यकीय सेवा देत असताना सेवा तर देतच आहात, म्हटलं राजकारणात यावं हे केव्हा वाटलं आणि राजकारणाची सुरुवात केव्हा केली? तुम्ही पेशाने म्हटलं म्हणून पहिले मला असं वाटतं की लोकांपर्यंत हा मेसेज जायला पाहिजे की माझी शैक्षणिक पात्रता काय आहे. मी माझं 12वी अमरावतीवरून MBBS आणि MD गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरहून केलं आहे आणि DM KEM हॉस्पिटल मुंबईवरून, म्हणजे सगळ्या उत्तमशा शासकीय कॉलेजेसमधून माझं शिक्षण झालं. आणि काही दिवस मी परदेशामध्ये किडनीच्या विषयामध्ये काही ट्रेनिंग घेत होतो. आणि मध्य भारतातील 2021मध्ये मी जेव्हा आलो तेव्हा पहिला नेफ्रॉलॉजिस्ट होतो, तेव्हा नागपूर ते नाशिकच्या दरम्यान मी पहिला किडनी स्पेशलिस्ट होतो. शिक्षण माझं तिथे थांबलं नाही, मी सोबतच माझं शिक्षण प्रॅक्टिस करत असताना LLB पण केलं. वकील व्यवसायाबद्दल आणि कायद्यांबद्दल मला तेवढी आणि घटनेबद्दल सुद्धा तेवढीच माहिती आहे. आणि आजच्या तारखेमध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये मी संस्कृतमध्ये MA करतो आणि फिलॉसॉफीमध्ये इग्नूमध्ये सुद्धा MA करतो आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत जर तुम्ही बोलाल तर निश्चितचपणे सगळ्यांच्यामध्ये मी जास्तीत जास्त शिक्षित, सुशिक्षित आणि शिक्षित दोन्ही असेल असं मला असं याची खात्री आहे मला. बरं सर, आणि तुम्ही जो पूरक प्रश्न विचारला की ही जी राजकारणाची आवड आहे, राजकारणाला मी बेसिकली थोडंसं पॉझिटिव्ह आहे असं बघतो की आपल्यावर ही जबाबदारी आहे की आपल्याला जे समाजाने दिलं, देशाने दिलं, जनतेने दिलं त्याची परतावा करायलाच पाहिजे. आणि ही जाण चुनचून मला कुठेतरी लिडरशिपची लहानपणापासून होती. तेव्हा शाळेत मी CR, कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी, प्रेसिडेंट, मार्टचा प्रेसिडेंट हे सगळे पदं भूषवले, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट केली. पहिलं महानगरपालिकेचं इलेक्शन 1993ला लढलं. त्यानंतर मी ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीचं 2017चं इलेक्शन लढलं आहे. आणि अनेक ही भूमिका बजावत असताना माझ्याकडे उपाध्यक्षपदाची अमरावतीची शहराची 6 वर्ष जबाबदारी होती. तेव्हा लोकसभेच्या इलेक्शनची जबाबदारी, महानगरपालिकेची जबाबदारी, स्टेट इलेक्शन म्हणजे महाराष्ट्राचे इलेक्शन जेव्हा लागायचे तर प्रमुख जबाबदारी पक्ष टाकत होता आणि मी सक्षमपणे ती पार पडली. बरं सर, सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा वर्षापासून हा राजकारणात तुमचा प्रवास सुरू आहे. आतापर्यंत कुठली सामाजिक कार्य तुम्ही केलेली आहेत? वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारी माझ्याकडे पार्टीने आता 6 वर्षापासून दिली आहे. पश्चिम विदर्भाचं मी वैद्यकीय संयोजक म्हणून काम करतोय भारतीय जनता पक्षाचं. पण समाजामध्ये वावरत असताना मी आवर्जून 3 सेगमेंटमध्ये खूप काम केलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणं. आता हे लोक म्हणतात की सगळेच जण म्हणतात, मी आधार तीर्थ आधाराश्रम जे त्र्यंबकेश्वरला एक संघटन आहेत, एक गुरुकुल आहेत, तिथे जे आपल्या विदर्भातले शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांची जे मुलं असतात, ज्यांचे पालकत्व हरवलेलं असतं, त्या सगळ्या लोकांना मुलं तिथे असतात. त्यातली 50 मुलं मी माझ्या इथे अमरावतीला आणून त्यांचं 2 वर्षाकरता संगोपन केलं होतं पूर्ण. म्हणजे त्यांची जी जबाबदारी होती, फायनान्शियल जबाबदारी होती, त्या प्रकारे मी आणि सकाळसोबत मी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा टाळता येईल आणि त्यांचे कारणं काय, कारण मीमांसा, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मला माझे काही स्वतःचे ओपिनियन मी फॉर्म केले होते की शेतकरी का आत्महत्या करतो. आणि त्या प्रकारचा अनेक वेळा मी डाटासुद्धा प्रेझेंट केला आहे. एन्व्हायरमेंटच्या बाबतीत मी अनेक व्यासपीठांवरून वॉटर कन्झर्वेशन्स आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशनवर राज्यस्तरीय भाषणंसुद्धा दिलेली आहेत. आणि पाण्याचं कसं संगोपन करायला पाहिजे, एन्व्हायरमेंटचं कसं संगोपन करायला पाहिजे. अनेक बाकीचे स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत, जसे सायकल इव्हेंट्स आहेत, स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत, मॅरेथॉन इव्हेंट्स आहेत, हे सुद्धा करत राहतो. पण माझा आता इतक्यातला हा एक थोडासा कळकळीचा विषय असा झाला की विवापूरकर अंध महाविद्यालय आणि राष्ट्रीय अंध महाविद्यालयाशी मी 10 वर्षापासून जुळलेलो आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या काय खरंच विचारांचे दुःख आहे ते मी जवळून समजलं. आणि त्यांना जे काय मदत करण्याचा माझ्या परीने, मग त्यांची लिपी असो, ब्रेन लिपी असो, किंवा त्यांना लागणारे जे काय मार्गदर्शन व फायनान्शियल एड्स मी सातत्याने करतो.
पदवीवर सूचक मंडळ असो, अमरावतीतले अनेक व्याख्यानमाला आम्ही आयोजित करतो. युवान लोकांसाठी अनेक व्यासपीठ आम्ही निर्माण केलेले आहेत, ज्या माध्यमातून लोक डिबेट करतील, व्याख्यानं करतील किंवा स्पर्धा करतील आणि त्यातून एक उत्तम वक्त्यांची सुद्धा आम्ही निर्मितीसुद्धा अमरावतीला आमच्या केली. माणिकराव घवळे एक आमचं फाउंडेशन आहे, त्या माध्यमातून आम्ही राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धासुद्धा करतो आहे. आणि शैक्षणिक जे काय उपक्रम राबवायचे असेल हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवतो. आरोग्यदायी शिबिर सगळे डॉक्टर करतात, अनेक डायग्नोस्टिक शिबिर करत राहतात. त्यांना किती महत्त्व काय समाजालाच माहीत असेल की त्यांना किती बेनिफिट होतो. पण डायरेक्ट एंड टू एंड जे आहे, जसं महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत माझ्याकडे हॉस्पिटल येतं, त्या अनेक रुग्णांना आमच्या हॉस्पिटलमधून बेनिफिट होतो. फ्री अँजिओप्लास्टी होतो, फ्री अँजिओग्राफी होतो. किडनी ट्रान्सप्लांटेशन करणारा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोफत ट्रान्सप्लांटेशन करणारा अविनाश चौधरी हा एक डॉक्टर आहे. मी तुम्हाला सांगतो की अमरावतीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जिथे ट्रान्सप्लांटेशन लोकांसाठी हा नुसता स्वप्नाचा भाग होता, आज आम्ही तिथे परवालाच मी एक ट्रान्सप्लांट केलं 43वं आणि ते पेपरमधून आलेलं आहे. इट इज ऑन द पेपर. म्हणजे 43 ट्रान्सप्लांटेशन फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपयाचा खर्च न येता सरकारच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्यामधून पंतप्रधान आरोग्य जन आरोग्य याच्यामधून आम्ही हे सगळं करतो आहे. त्यात माझा काही ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन की मी ते घडवून आणलं. आणि महाराष्ट्रातलं हे एकमेव सेंटर आहे इथे इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांटेशन होतात. त्या विदर्भातल्या लोकांना त्याचा फार मोठा फायदा होतो आहे. आणि मी ते एका लाईमलाईटमध्ये आणलं की या हॉस्पिटलमध्ये या सगळ्या प्रोसिजर होत आहेत. बरेचसे सामाजिक कार्य आहे, हे सांगायला दिवस कमी पडेल. तर सर, पुढच्या प्रश्नाकडे आपण ओढूया. हे सगळं करत असताना राजकारणात भाजप पक्षच का निवडला? थोडासा राईटिस्ट हिंदुत्ववादी आहे. मला थोडंसं माझ्या धर्माबद्दल अभिमान आहे. आणि थोडंसं जर तुम्ही भूतकाळात जर बघाल तर हिंदू या धर्माने जगाला खूप मोठी संस्कृती दिली आहे, मेसेज दिलेला आहे, कल्चर दिलेलं आहे, जे आज परदेशामध्ये त्याचं खूप मोठा ॲक्सेप्टन्स आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अफगाणिस्तान, कझाकिस्तानपासून तर बांगलादेश, म्यानमारपर्यंत आपण पसरलेलो होतो. एवढा मोठा भारत हिंदुस्थान होता, आज एकदम छोटा झालेला आहे, संकुचित झाला आहे. आणि त्यामध्ये कुठेतरी थोडीशी आक्रमकता असायला पाहिजेत. आपण आपलं संरक्षण करायला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी राबवल्या जातात. नॅशनल नेशन फर्स्ट ही आमचा सगळ्यात मोठा नारा आहे. आणि संघाच्या पठडीमध्ये मी तयार झालो आहे ते मी लपवणार नाही. कारण मी फर्स्ट इयर प्रथम वर्ग शिक्षित आहेत आणि स्मृतिभवन रेशीमबागला माझं राहून शिक्षण झालं आहे. त्यामुळे त्या सगळ्या कल्चरमधून जेव्हा मी गेलो होतो निश्चितचपणे नॅशनल स्पिरिट मला मध्ये भरभरून भरलेलं आहे. तेव्हा नेशन फर्स्ट, मग पार्टी आणि मग मी स्वतः असं. आणि जे काय द्यायचं ते अंत्योदयापर्यंत समाजापर्यंत पोहोचलंच पाहिजेत. तर प्रत्येक गोष्टीचं नियोजन करताना याचे बेनिफिशियरीज कोण आहेत याचं मी आकलन करतो आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत आणि समतोल असायला पाहिजे असं मला सातत्याने वाटतं. बरं सर, एक मोर्शी मतदारसंघाच्या नागरिकांमध्ये एक संभ्रम आहे की डॉक्टर अविनाशजी चौधरी हे विधानसभा लढणार का, अशी वारंवार चर्चा आहे. त्या चर्चेचा आज सत्यता आणि त्याचा खुलासा आज करायचा आहे. तुम्ही खरंच विधानसभा निवडणूक लढणार का? वैद्यकीय व्यवसायामध्ये मला आता जवळजवळ 30 वर्ष झालीत. पहिले मी MD असताना एक हार्ट स्पेशालिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत होतो, त्या इरविन हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर होतो. आणि नंतर DM केल्यानंतर आता जवळजवळ मी 2002 पासून प्रॅक्टिसमध्ये 22 वर्ष झाले मी या व्यवसायामध्ये आहे. परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छेने अमरावती शहरातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल जिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. अँजिओग्राफी, हार्ट टू किडनी, ब्रेन टू बेस्ट ICU, बेस्ट डायलिसिस सेंटर, हे सगळं करत असताना असं एक गोष्ट सातत्याने जाणवलं की अविनाश चौधरीला आपले लिमिटेशन्स आहे. तो काहीतरी विशिष्ट वर्गापर्यंतच आपली मदत देऊ शकतो, त्याचे फायदे देऊ शकतो. जर एखाद्या राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून जर मी हेच प्रकल्प जर चांगल्या प्रकारे राबवले तर अक्रॉस दी स्टेट, अक्रॉस द कंट्री माझ्या जे दृष्टिकोनात माझे जो विजन आहे त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मी हा विचार केला की आपण राजकारणात सक्रिय व्हायला पाहिजे आणि राजकारणाच्या माध्यमातून एक करायला पाहिजे. सॅच्युरेशन प्रत्येकाला आपल्या जीवनात येतं. वैद्यकीय पेशामध्ये आता मी हायेस्ट टॉप प्रॅक्टिशनर आहे. आवर्जून सांगतो की आय एम दी हायेस्ट टॅक्स पेअर अँड हायेस्ट अर्निंग मेंबर ऑल्सो ऑफ दी मेडिकल फ्रॅटर्निटी. उघडपणे सांगतो. आणि सगळ्यात जास्त मी प्रसिद्धी पण मिळवली आहे, पैसा पण मिळवला आहे, नाव पण मिळवलं आहे. कुठेतरी मनामध्ये थोडंसं वाटतं की या राजकीय क्षेत्रामध्ये वावरून तो प्रिव्हिलेजचा सुद्धा आपण आनंद घ्यावा आणि सोबतच जनतेला सुद्धा आपलं विजन जे आहे. एक LLB पास झालेला वकील सुद्धा आहे मी.
त्याचा सुद्धा आणि वैद्यकीय व्यवसायाचा एक फिलॉसॉफर सुद्धा आहेत आणि लँग्वेजबद्दल सुद्धा नॉलेज ठेवतो. तर या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पोहोचायला पाहिजे, लोकांना पोहोचायला पाहिजे, आपली कळकळ पोहोचायला पाहिजे. तर उर्वरित 20-25 वर्ष आपण या माध्यमातून समाजामध्ये काम करावं राजकारणावर, असा विषय. विधानसभा निवडणूक लढायची आहे, मात्र ज्या मातीत जन्म घेतला, ज्या मातीत बालपण वाढलं, त्या मातीतच जाऊन निवडणूक लढायची, हे कोणी सल्ला दिला की स्वतःचं? नाही, कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी आपलं पाळमुळे चांगल्या प्रकारे रुजवण्याकरता एक फील्ड लागतं आणि हे तयार आहे. मी मोर्शीला गेलो की माझे 50-100 मित्र आताच भेटता मी 100 मित्रांना भेटून आलो शाळेच्या 5व्या वर्गापासून तर 10व्यापर्यंत. ते सगळे बिलकुल तत्पर आहेत. माझं मेडिकलची रेंज जी आहे ती वरुडपर्यंत आरामात आहेत. म्हणजे आधी वरुडमधल्या लोकांचा जर म्हटलं, तुम्ही कॉल केला की वरुडमध्ये माझे किती पेशंट असतील, तर 100% 1000पेक्षा जास्त पेशंट आहेत. मोर्शीमध्ये 2000 पेशंट आहेत. जसं जसं शहर जवळ येणार तसे तशी रुग्णांची संख्या खेड्यापाड्यात जाणार. त्यामुळे मला इथे माझं नाव पोहोचवणं, माझं विजन पोहोचवणं, माझी आयडेंटिटी प्रूव्ह करणं इझी आहे आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी जाऊन मुंबईला काही करण्यापेक्षा माझ्या गावाकरता का करू नये? कारण माझा विद्यार्थी, माझा मित्र, माझा शेतकरी, माझा व्यावसायिक हा त्याच्यापासून वंचित आहेत. त्यामुळे त्या समाजामध्ये जाऊन मला काम करण्याची माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मला पक्षाने आणि संघाने शिकवली आहे. त्यामुळे निश्चितचपणे मी सगळ्यात पहिले प्रायोरिटीवर मोर्शी अमरावती शिकेल. आता प्रश्न विचारू शकता की अमरावती का नाही? अमरावती कदाचित मतदारसंघ सुटणार नाही, त्यामुळे कदाचित मी तो चांगल्या प्रकारे सोयीस्कर मी हा मतदारसंघ सुटला. कारण हा थोडासा भाजपाचा मतदारसंघ आहे, इथे भाजपाचा दावा आहे, हिंदू विचारधारेचा मतदारसंघ आहे. निश्चितच इथे मला स्कोप जास्त आहे, त्यामुळे वरुड मोर्शी शिकले. माझं जन्मगाव, शिक्षण, कर्मभूमी आणि माझ्याकरता असणारी सोयीस्कर, या सगळ्या. यावरच एक प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही म्हटलं की अमरावती हा भाजपला सुटणार नाही. अशात अनेकदा तुम्ही निवडणूक लढायला इच्छुक होते, मात्र पक्षानं तुम्हाला संधी दिली नाही. अशातच या विधानसभा निवडणुकीतही जर पक्षानं संधी दिली नाही, महायुतीतून घटक पक्षांना हा मतदारसंघ सुटला, तर अशा वेळीच आपली भूमिका काय असेल? भारतीय जनता पक्ष हा समुद्र आहे. अनेक लोकांना ते समाविष्ट करू शकतात, समाविष्ट करत राहिल्यात, करत राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्यावर त्यांनी इतके वर्ष अन्याय केला मी असं निश्चितच म्हणणार नाही. कारण माझ्यासारखे समर्पित कार्यकर्ते पक्षामध्ये असंख्य आहेत. माझ्यापेक्षा कदाचित जास्त असेल. शिक्षणाच्या बाबतीत मी जरूर सांगतो की माझ्या एवढा शिकलेला कुणीच नसेल आहे, मी अजूनही ठामपणे ऑन रेकॉर्ड सांगतो. पण माझ्यापेक्षा जास्त काम करणारे, पक्षासाठी देणारे, वेळ देणारे, पैसा देणारे, श्रम देणारे, विजन देणारे अनेक कार्यकर्ते आहेत. या सगळ्या लोकांना पक्ष केव्हा ना केव्हा योग्य वेळ आली की समाविष्ट करून घेते याची मला खात्री आहे. माझी नाराजी राहणार नाही. ते त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, राजकीय तज्ज्ञ आहेत. त्यांना माहिती आहे की अविनाश चौधरी इथे प्रॉपर आहे किंवा नाही आहेत, याची वेळ आली आहे की नाही आली आहे, याची वेळ केव्हा येणार आहेत, याला आपल्याला कशा काय ॲश्युरन्स देता येईल, त्याप्रमाणे ते ठरवतील. पण निश्चितचपणे अपक्ष लढणं ही काही माझी भूमिका राहणार नाही. पक्षाचा विरोध करणं आता कधीच भूमिका राहणार नाही. कारण मी खरोखरच नरेंद्रभाई मोदींना अंतःकरणातून प्रेम करतो आणि त्यांना दिव्य पुरुष समजतो. आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा राजकारणात अनेक लोकांना मी त्यांचा फॉलोअर आहे. त्यामुळे निश्चित त्यांच्या विरोधात जाऊन मला काही मिळेल याची सुद्धा अपेक्षाही नाही आहे, शक्यही नाही आहे. त्यामुळे त्यांचा विरोध करण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे पक्षाची एक निष्ठा आहात? 100%. पक्षाने जो कॅन्डिडेट दिला त्या कॅन्डिडेटचं काम करायचं. एखादा समजा पक्षाच्या बाहेरचा कॅन्डिडेट दिला असेल, शांत बसायचं, विरोध करण्याचं कारण नाही. पण तितका कॉन्फिडन्स आहे की पक्ष तुमचा विचार करेल? भविष्यात 100% करेल, त्याचा मला पूर्ण विश्वास आहे. कारण प्रत्येक पक्षाला सुद्धा माझ्यासारख्या काही लोकांची आवश्यकता आहे याची मला पूर्ण जाण आहे. कारण वेळोवेळी ते माझ्याकडून अशा प्रकारचे सल्ले घेतात, विचारतात अनेक क्षेत्रामध्ये. तर निश्चितच त्यांना वाटेल की त्यांच्यासोबत सुद्धा काम करणारा असा कार्यकर्ता असावा, स्वाभाविक आहे. त्यामुळे आज नाही तर उद्या देतील, ठीक आहे. सर, निश्चितच आता लढवलं, निश्चय केला मनाशी तुम्ही की आता विधानसभा निवडणूक लढायची. मग मोर्शी मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमचं विजन काय? एकदम रेग्युलरली अँड कॉमनली आस्क क्वेश्चन्स इन द इंटरव्ह्यू. विकास म्हणजे काय? मला असं वाटतं अनेक लोक विकासाची परिभाषा प्रॉपरली करूच शकत नाहीत, करतच नाहीत. माझ्या प्रकारे विकास हा सर्वांगीण असायला पाहिजे. तो कोणत्या जातीशी मर्यादित नाही, कोणत्या धर्माशी मर्यादित नाही, कोणत्या तरुण, लहान, लेडीज, फिमेल असा कोणाशी मर्यादित नसावा. प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोहोचेल अशा सगळ्या त्या योजना असायला पाहिजे.
बेनिफिशरीज हा सर्वांगीण असायला पाहिजे. त्यामुळे जे येणारे फंड्स आहेत तुमच्याकडे येणारे, नुसते रस्ते बांधणं किंवा लाईट लावणे किंवा रपटे बांधणं किंवा नाल्या बांधणं याच्यापुरतं मर्यादित राहता कामा नये. तुमच्यामध्ये एक पोटेन्शियल असायला पाहिजे की माझ्या मतदारसंघामध्ये कोणता वर्ग आहे जो उपेक्षित आहे आणि कोणता वर्ग आहे ज्याच्यात खूप पोटेन्शियल आहे, आणि ते पोटेन्शियल लोकांना तुम्हाला समर्थन करणं, चॅनलाइज करणं, त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्यांच्यासाठी नियोजन करणं. जो उपेक्षित आहेत त्यांना तुम्हाला सपोर्ट करायचं, त्यांना तुम्हाला काहीतरी फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या असतात, त्यांना फायनान्शियल फॅसिलिटीज द्यायच्या असतात, शैक्षणिक फॅसिलिटीज द्यायच्या असतात किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटीजच्या माध्यमातून त्यांना प्रमोट करायचं आहे. तेव्हा विकास हा सर्वांगीण असायला पाहिजेत. तुमच्या विकासाच्या परिभाषेमध्ये एन्व्हायरमेंट येतं. तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथलं एन्व्हायरमेंट कसं असायला पाहिजे, एन्व्हायरमेंटच्या आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपल्याकडचे हेल्थचे सिस्टीम्स काय आहेत. कारण तुम्ही बघाल की आज सगळ्यात मोठा जर कळीचा मुद्दा जर असेल तर तो आहे हेल्थ सिस्टीम. जोपर्यंत एखाद्या कुटुंबाचं हेल्थ किंवा त्या कुटुंब प्रमुखाचं हेल्थ जर चांगलं नाही तोपर्यंत ते कुटुंब सुदृढ नाही. तुमच्याकडे किती जरी पैसा असला पण एखादा व्यक्ती जर रुग्ण जर तुमच्या इथे दुर्धर आजाराने जर ग्रस्त असाल तर निश्चितचपणे त्या कुटुंबामध्ये हे समाधान नसतं. त्यामुळे हा सॅटिस्फॅक्शन इंडेक्स ज्याला म्हणतो, हा तो इंडेक्स जोपर्यंत तुमच्याकडे ते हेल्थ नाही तोपर्यंत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे हेल्थच्या ज्या गोष्टी आहेत त्या ती तुम्हाला इथे क्रिएट करावं लागेल. वरुड ते नागपूर 100 किलोमीटर्स, वरुड ते अमरावती 100 किलोमीटर्स. एखादा व्यक्ती जर सिरियस झाला तर माझ्या अनुभवानुसार जेव्हा आम्ही अमरावतीहून नागपूरला पेशंट शिफ्ट करत होतो किंवा आमच्याकडे वरुडून अमरावतीला पेशंट येतात, 50% मृत्यू हे ड्युरिंग दी ट्रान्सपोर्ट होतात. त्यातले 25% मृत्यू जे असतात ते आपल्याला टाळता येतात जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारचे हेल्थ सिस्टीम आहेत. आता हेल्थ सिस्टीममध्ये मी 2 मध्ये डिवाइड करतो. नुसत्या सरकारी रुग्णालयाच्या भरोश्यावर राहून चालणार नाही तर प्रायव्हेट सेगमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट डॉक्टरची मदत घेऊन चांगले कॉर्पोरेट हॉस्पिटल इथे निर्माण करावं लागतील. व्हेंटिलेटर्स असणारे, ICU असणारे, सगळ्या प्रकारचे टर्मिनल इलनेसची केअर करणारे, त्यांचं ट्रीटमेंट करणारे हॉस्पिटल आपल्याला असायला पाहिजेत. आणि सोबतच हेल्थ इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, इट इज नॉट अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. प्रत्येक स्टेटची ही जबाबदारी आहे की चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि चांगल्या प्रकारची आरोग्यदायक सुविधा त्या प्रोव्हाइड केल्या गेल्याच पाहिजे. ॲज अ आमदार म्हणून जर मी एक वैद्यकीय पेशाचा व्यक्ती जर त्या हॉस्पिटलचा राऊंड घ्यायला जातो PSCचा, तर माझ्या निदर्शनास काय यायला पाहिजे हे एक डॉक्टर चांगला प्रकाश समजू शकतो की इथे काय त्रुटी आहे, काय नाही आहेत, काय प्रोव्हाइड करायला पाहिजे, लोकांच्या काय कंप्लेंट्स आहेत. नुसते मी चिठ्ठ्या घासून देणार की माझा एक पेशंट भेज रहा है इसको देख लेना याने चालणार नाही. त्या व्यक्तीला या प्रकारची ट्रीटमेंटची आवश्यकता आहे, अशा प्रकारची मदत करा, या गोष्टी उपलब्ध करा. उपलब्ध होत नसेल तर मला विचारा, मी आय एम देअर टू प्रोव्हाइड इट. ब्लड बँक नाही साधी गोष्ट, एक चांगल्या प्रकारचे ऑपरेशन थिएटर नाहीत, कॅम्पच्या माध्यमातून सर्जरी केल्या जातात. आज एवढं मोठं पॉप्युलेशनचं, जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त पॉप्युलेशनचं जे मोठं शहर आहे, ड्रेनेज जर पकडला असेल, सगळ्यात जास्त सदन एरिया आहेत. संत्र्याच्या माध्यमातून आपण कॅलिफोर्निया म्हणतो, सगळ्यात जास्त इथे प्रोडक्शन, सगळ्यात जास्त व्यापार चालतोय. अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं दमदार कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा चांगल्या प्रकारचं PSC ग्रामीण रुग्णालय इथे नसावं ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. कोणी केलं नसायला प्रयत्न केले असतील, पण त्या शर्तीचे प्रयत्न आणि त्या प्रकारचं व्हिजन असणं आरोग्याच्या बाबतीत जरुरी आहे. दुसरं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये. मी बघितलं की 2-3 पिक्चरच्या ट्रेजरला किंवा मी रिलीजला इथे आलो होतो. इतकं मोठं पोटेन्शियल आहे की या गावातून 2 छोटे 3-4 पिक्चर रिलीज झालेले आहेत, शूटिंग झालेले आहेत. इतकं पोटेन्शियल असताना त्या लोकांना कार्यान्वित करण्याकरता सपोर्ट सिस्टीम तुमच्याकडे असायला पाहिजे. छोटासा स्टुडिओ असायला पाहिजे, चांगलं सांस्कृतिक भवन असायला पाहिजे, तिथे चांगल्या प्रकारची व्याख्यानं होतील, नाटकं होतील, चांगल्या प्रकारचे पिक्चर रिलीज शूटिंगसाठी काही त्यांना प्रोव्हिजन असायला पाहिजे. एवढी मोठी चुडामण नदी आहेत, मी लहानपणापासून बघतो ही नदी, आतापासून 40 वर्षापासून बघतोय. तिचं सुद्धा जर स्टेटस बघितलं तर मला असं वाटतं तिला डेव्हलप व्हायला पाहिजेत, त्यातलं पाणी कॉन्झर्व्ह करायला पाहिजेत, ते कॉन्झर्वेशन व्हायला पाहिजे, प्युरिफिकेशन व्हायला पाहिजे, रिसायकलिंग सुद्धा व्हायला पाहिजे काम पडलं. कारण वरुड भागामध्ये पाण्याची खोली 1000 फुटापेक्षा जास्त गेलेली आहेत. पाणी तुमच्या डोळ्यासमोरून वाहत आहेत. एवढं मोठा अप्पारवदा प्रकल्प तुमच्या समोर आहेत, त्याचं सुद्धा प्रॉपर नियोजन असायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की त्या पाण्यासाठी तुम्हाला भांडणं फक्त शेतकऱ्यांसाठी करायला पाहिजे, मी बिलकुल याच्या विरोधात आहेत. इंडस्ट्रीयल जेवढं तुम्ही रिझर्व्ह केलं ते इंडस्ट्रीला जायला पाहिजे. इंडस्ट्रीचं पाणी शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याचं पाणी इंडस्ट्रीला नाही.
पिण्याच्या पाण्याचं जे नियोजन जितक्या पर्सेंटेज केले त्याची तेवढ्याच प्रकारचं शेअर त्यांना प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे आणि त्याच्या प्रकारे त्यांचं प्रॉपर नियोजन झालं तर मला असं वाटतं हे सुद्धा वॉटर कन्झर्वेशनच्या माध्यमातून इथल्या संत्रा बागायतदार आपल्याला चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करता येईल. सगळ्यात जास्त भारतातल्या कलमा आपल्या भागातून एक्सपोर्ट होतात, विक्री होतं. एवढं मोठी जर बाजारपेठ आहे तर त्याचं संगोपन मला व्हायलाच पाहिजे असं वाटतं. विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारचे अकॅडमिक असायला पाहिजेत, त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारची कोचिंग सेंटर असायला. कशाला आपल्याला जावं लागतं IITच्या क्लासेससाठी कोट्याला किंवा आकाशला न्यायला? त्याला इथे पोटेन्शियल आहेत, इथले डॉक्टर इथलेच आहेत मॅक्सिमम. तुम्ही बघितले असाल बरोबर की जे प्रॅक्टिशनर आहेत इथे सगळे जवळजवळ मूळचे इथलेच आहेत. त्यांची मुलं आज नागपूरला जाऊन शिकतात. त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी एक स्टेबल प्लॅटफॉर्म निर्माण व्हायला पाहिजे मला असं वाटतं, वरुड असो किंवा मुर्शी असो. प्रामुख्याने मला थोडासा कल आहे मुर्शीबद्दल, हे मी मान्य करतो, लपवत नाहीत. त्याचं कारण असं, मी जेव्हा मुर्शीला राहायचो तेव्हा मुर्शी हा तालुका होता, वरुड तालुका नव्हता. वरुड मुर्शीपेक्षा छोटं गाव होतं. आज एकदम विपरीत परीक्षेत मुर्शी मागे गेल्यावर वरुड डेव्हलप आहे. मी जे अभिनंदन करतो, कौतुक करतो वरुडच्या लोकांचं, पण याच्याचमुळे झालेलं नाही. ते 55 वर्षाचा जर तुम्ही बघितला ट्रॅक रेकॉर्ड तर सगळे आमदार वरुड आणि परिसरातले झालेले आहेत. मुर्शीच्या परिसरातला आजपर्यंत एकही आमदार झालेला नाही. जोपर्यंत राजकीय व्यासपीठ बॅकअप तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत त्या भागाचा विकास होत नाही, या बिलकुल विचाराचा मी आहे. त्यामुळे निश्चितचपणे त्या भागातला जर एखादा व्यक्ती समोर येत असेल, राजकीय व्यासपीठावर समोर येतो, त्याचंही पाठीराखण करण्यासाठी मी येईल निश्चितच. याचा अर्थ मी वरुडचा विरोध करतोय किंवा त्यांच्या विरोधात असं नाही. हा समतोल मला मेंटेन करायचा आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये एक समतोल असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, संत्रा प्रक्रियेवर बघा तुम्ही, अनेक दिवस झाले चर्चा होत आहेत. इंडस्ट्री आणली गेली, कोणी आता बच्चू कडूंनी सुद्धा एक इंडस्ट्री आणली, इथे सुद्धा एक युनिट चालू करण्यात आलं होतं. हा मला बघण्याचा मागचा एक मी वेगळ्या दृष्टीने बघतो. संत्र्यावर प्रक्रिया करणारं युनिट इथे का असावं? तर नुसते रेग्युलर संत्रा तिथे येऊन त्याचा रस काढून त्याचं कन्व्हर्शन ग्रॅन्युल्समध्ये करावं इथपर्यंत नाही. पण जेव्हा आकस्मिक हानी होतं, वादळ येतं, पाऊस येतो, गारपीट होतं, तर 24 ते 48 तासाच्या आत जर तो संत्रा पिकअप करून जर त्याचं रस काढण्यात आला इमिजिएटली, तर तो निश्चितच फेकायचं काम पण रस्त्यावर फेकावं लागतं. अशा प्रकारची यंत्रणा जर तुम्हाला लागेल तर ते युनिट तुमच्या कामात येईल. रादर दॅन रेग्युलर त्याला तुम्ही पेप्सीवाल्याला द्या, फूड इंडस्ट्रीवाल्याला द्या. रादर मला त्याच्या मागचा बघायचा दृष्टिकोन आहे की इन इमर्जन्सी सिच्युएशन तुम्हाला हा संत्रा फेकण्याची आवश्यकता पडू नये. त्याला इमिजिएटली कमी दामात होईल. निश्चितपणे 1 रुपयाचे 50 पैसे मिळतील, पण काही तर मिळतील. या अनुषंगाने मल्टिपल युनिट्स असायला पाहिजे, कारण इथलं जो रिक्वायरमेंट आहे इथलं संत्रा प्रोडक्शनचे खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर निश्चितपणे त्या प्रकारे, आणि शेतकऱ्यांना काहीतरी जोडधंदा. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर मी जवळजवळ 10 वर्ष संशोधन केलंय, अभ्यास केलाय. शेती हा विषय प्रायमरी प्रोफेशन असू शकत नाही. जोपर्यंत त्याला जोडधंदा नाही तोपर्यंत तो सर्वाइव्ह होऊ शकत नाही. मिनिमम त्यांना जे कॉस्ट मिळायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो, ते जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, ही जरी वस्तुस्थिती असली, पण गव्हर्नमेंटला आपले काही लिमिटेशन्स आहेत ते आपण समजून घेऊयात. पण त्याच्यासाठी नुसती सबसिडी देणं किंवा काही नुसते अनुदान देणं किंवा कर्जमाफी करणं हे सोल्युशन लॉंग टर्म असू शकत नाही. तुम्हाला आपला विद्यार्थी, आपला शेतकरी, त्याला सॉफ्ट स्किल डेव्हलप करून पूरक धंदे जर आपण डेव्हलप करून दिले तर निश्चितचपणे त्याला अमरावतीला यायचं काम नाही, त्याला पुण्याला जायचं काम नाही. हे तर तुम्ही बघा, ग्रामीण भागातली परिस्थिती इतकी विदारक आहेत की 60-70 वर्षाचा म्हातारी अनेक वर्षाला एकटेच राहत आहेत आणि पोरं फॅक्टरीमध्ये काम करतायत पुण्याला जाऊन. किती पगार? तर 5 ते 6 हजार, 7 हजार, 8 हजार पगारावर. या मुलांना जर 10 हजारापर्यंतचा जर रोजगार त्यांच्या गावात मिळाला तर त्यांना सुद्धा प्रॉब्लेम नाही, आईवडिलांना सुद्धा प्रॉब्लेम नाही. आणि हे भकास होणारे गाव भकास होणार नाहीत. बरोबर. त्यामुळे निश्चितचपणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवर कॉन्सन्ट्रेट करा. मोठे मोठे मेगा इंडस्ट्रीज आणले, वेल अँड गुड, पण ते येण्यासाठी काही लिमिटेशन्स असतात, त्यांच्या सुद्धा काही रिक्वायरमेंट असतात. स्मॉल स्केलच्या इंडस्ट्रीजला त्यांच्या रिक्वायरमेंट फार जास्त नसतात. त्यामुळे अशा प्रकारचे युनिट जर मला असं वाटतं आपण आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच. त्यामुळे विकास हा सर्वसमावेशक असावा. रस्त्यांची आवश्यकता सगळ्यांना आहेत, इलेक्ट्रिसिटी आवश्यकता सगळ्यांना आहेत, पाण्याची आवश्यकता सगळ्यांना आहेत. ते आपोआपच होत राहतील. पण जर तुम्हाला आपला जर बारामती करायचं असेल तर तुम्हाला बारामतीचं जे विजन आहे ते तुम्हाला इथे राबवावं लागेल. उगाच बारामती झालेलं नाही आहे. बरोबर. पॉलिटिकल विजन आहे म्हणून तो बारामती झालाय. पक्षाचा मी प्रमोशन करत नाही आहे बारामतीचे नायक कोण म्हणून, पण खरंच वाखाणण्यासारखं आहेत ना. बरोबर.
त्यामुळे अशा प्रकारचं विजन जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत निश्चितचपणे आपला सर्वसमावेशक विकास होऊ शकत नाही. एज्युकेशन, सांस्कृतिक, एन्व्हायरमेंट, यंगस्टर आणि फिमेल सिक्युरिटी, आजची जी भयानक परिस्थिती जी समाजामध्ये आपण बघतो आहे, जे अत्याचार मुलींवर होत आहेत, जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, त्यांच्यासाठी संपूर्ण शहर हे CCTV सर्व्हिलन्समध्ये असायलाच पाहिजे. पोलिसांच्या माध्यमातून अशा प्रकारचे सातत्याने प्रबोधन शाळांमध्ये, समाजामध्ये, चौकाचौकांमध्ये व्हायलाच पाहिजे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ॲज अर्ली ॲज पॉसिबल व्हायलाच पाहिजे. आणि हे सगळे जेव्हा तुमच्याकडे पुरावे इमिजिएटली उपलब्ध होतील अँड दॅट इज बाय CCTV, त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ जिथपर्यंत पॉसिबल आहे काय असेल तिथपर्यंत CCTV सर्व्हिलन्समध्ये जर असला ते छोटे छोटे गुन्हे घडणार नाही. तर ह्या सगळ्या विषयांचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं याला आपण सर्वसमावेशक विकास म्हणू. हे होते डॉक्टर अविनाशजी चौधरी. विकासाचं विजन हे खूप मोठं आहे, मात्र ते वेळेनुसार सांगावं लागतं. बरंचसं विजन त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी समाधानकारक दिलेली आहे. मी त्यांच्या उत्तरातून समाधानी आहे. आपला प्रेक्षक वर्ग देखील समाधानी असेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील डॉक्टर अविनाशजी चौधरी यांना विचारण्यास, ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवू शकता आणि पुढच्या मुलाखतीमध्ये आपण त्यांच्याकडून नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ. या मुलाखतीमध्ये इथेच थांबू. धन्यवाद. नमस्कार.